नमो नारायण. मी शैला चन्नावार, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज 27 मार्च सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजे बीज सोहळा म्हणजेच तुकाराम बीज. संत तुकाराम महाराज यांचा 373वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजे बीज सोहळा होय. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल अथवा विठोबा हे तुकारामांचे आराध्य देव होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य त्यांनी दर्शविले. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्त्र भक्तगण घेतात. आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्मतुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. धन्यवाद.